विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंटिंगमधील इन्शुरन्स क्लेम या प्रकरणावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। इन्शुरन्स क्लेममध्ये आजच्या या आधुनिक स्पर्धेच्या युगामध्ये व्यापार व्यवसायामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक वेळा जोखीम निर्माण झालेल्या आहेत। मग त्यापैकी नैसर्गिक जोखमीच्या, जसे की आग असेल, पूर असेल, भूकंप असेल इत्यादी अनेक कारणाने असेल, तसेच काही दंगे असतील, जाळपोळ असेल, या वेगवेगळ्या किंवा यासारख्या अनेक घटनाप्रसंगी होणाऱ्या नुकसानीचा अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही। मग त्यामुळेच आकस्मिकरित्या उद्भवणाऱ्या नैसर्गिक तसेच मानवी आपत्तीमुळे व्यापारी व्यवसायाचे अतोनात असे नुकसान होते। मग हे नुकसान भरून काढण्यासाठी आजच्या या आधुनिक युगामध्ये इन्शुरन्स, विमा हा एक सर्वोत्तम पर्याय आपल्यासमोर उपाय आहे। व्यापार व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या आकस्मिक विशिष्ट घटकामुळे जर व्यवसायाचे नुकसान होत असेल तर त्याची भरपाई करून देण्याचा विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये एक करार होत असतो। यालाच विमा किंवा हानी भरणाचा करार असे म्हटले जातं। इन्शुरन्स इज द गॅरंटी बाय वन टू अनदर अगेन्स्ट ॲक्सिडेंटल लॉस। यालाच दुसऱ्या शब्दामध्ये एखाद्या घटनेमुळे भविष्यकाळामध्ये होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन म्हणजे विमा होय। म्हणजेच एखाद्या घटनेमुळे भविष्यकाळामध्ये होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन म्हणजे विमा होय। मग या करारामध्ये इन्शुअर, विमेदार, विमा कंपनीकडे एक निश्चित राशी विमा प्रव्याजी प्रीमियमच्या स्वरूपामध्ये जमा करत असतो। मग सर्वसाधारण विम्यामध्ये, जनरल इन्शुरन्समध्ये असे हानी भरण्याचे करार असतातच। मग सामान्य विम्याचे अनेक प्रकार आहेत। उदाहरणार्थ अग्निविमा असेल, सागरी विमा असेल, वाहतूक विमा असेल, मोटार विमा असेल, अपघात विमा असेल, मग इत्यादी। विम्याचा प्रकार कोणताही असला तरी त्यातील तत्त्व मात्र एकसारखेच असते, ते म्हणजे हानी भरणाचे तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ एंडमिनिटी। म्हणजेच जर विमा उतरवणाऱ्या पक्षाचे विमा करारात नमूद करण्यात आलेल्या विशिष्ट कारणामुळे विशिष्ट कालावधीमध्ये नुकसान झाल्यास प्रत्यक्षामध्ये जेवढे नुकसान झाले असेल तेवढेच नुकसान भरून देण्यात येतं। म्हणजेच हानी भरणाचे तत्त्व या ठिकाणी वापरल्या जातं, म्हणजे त्याला हानी भरणाचे तत्त्व असं म्हटलं जातं। मग कोणतीही इन्शुरन्स कंपनी दुसऱ्या पक्षाला इन्शुरन्सच्या करारातून लाभ होईल या उद्देशाने विम्याचा करार करत नाही। म्हणूनच सामान्य विम्यामध्ये सर्वच विम्याचे हानी भरणाचे तत्त्व हे समान असते। प्रस्तुत या इन्शुरन्स क्लेममध्ये विमा दाव्यांचा अभ्यास करण्यासाठी केवळ आपल्याला अग्निविम्याचे दावे विचारात घेण्यात आलेले आहेत। यासोबतच फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, त्यासोबतच वेगवेगळ्या इन्शुरन्सचे दावे आपल्याला यानुसार तयार करता येतात। मग व्यापार किंवा व्यवसायामध्ये शिल्लक असणारा माल किंवा अन्य संपत्तीच्या नुकसानीमुळे, आगीमुळे नुकसान झाले असेल तर व्यापार व्यवसायाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो। हा धोका टाळण्यासाठी व्यावसायिक आपल्या शिल्लक मालाचा आणि इतर संपत्तीचा अग्निविमा उतरवत असतात। सामान्यपणे अग्निविमा हा पुढील प्रकारचा असतो। त्यामध्ये केवळ स्कंधाच्या हानीबाबत, जर स्टॉकच जळाला असेल, त्याची हानी झाली असेल तर त्या बाबतीमध्ये, आणि दुसरा म्हणजे केवळ लाभाच्या हानीबाबत, प्रॉफिटचं नुकसान झालं असेल, आणि तिसरा म्हणजे शिल्लक माल, नफा, खर्च, इतर संपत्ती इत्यादी सर्व नुकसानीबद्दल बहुव्यापी विमा। मग अशा याप्रमाणे जर विमा उतरल्यानंतर जर व्यावसायिकाला त्या संदर्भात जर नुकसान झाले तर तो आपण
विमा कंपनीकडे संबंधित विमापत्राच्या आधारे नुकसान भरपाईसाठी इन्शुरन्स क्लेम म्हणजे दावा दाखल करू शकतो आणि करतो. मग त्यासंबंधीची प्रक्रिया ही आज आपण पाहणार आहोत. इन्शुरन्स क्लेम कशा पद्धतीनं विमेदार आपल्या व्यवसायाच्या संपत्तीचं, व्यवसायातील गुड्सचं नुकसान झाल्यानंतर तो कशा पद्धतीने इन्शुरन्स क्लेम दाखल करतो यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मग इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक, स्कंधाच्या नुकसान भरपाईबाबत विम्याचा दावा. मग व्यापार व्यवसायामध्ये शिल्लक माल किती आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण असते, कारण बहुतांश व्यापारी स्कंधाच्या मूल्यांकनासाठी दरवर्षी एकाच पद्धतीचा उपयोग करत नाहीत. व्यापार व्यवसायातील शिल्लक माल किती आहे हे निश्चितपणे सांगणे खरंच अवघड आहे, कारण अनेक व्यापारी स्टॉकचं मूल्यांकन करण्यासाठी दरवर्षी नेमकी कोणती पद्धती वापर करतील हे सांगता येत नाही. तसेच स्कंधाचे खाते स्वतंत्रपणे उघडण्यात येत नाही. त्यामुळे ज्या दिवशी अग्नीमुळे स्कंधाचं नुकसान होतं त्या दिवशी स्कंधाचे मूल्य काय होते याची गणनासुद्धा व्यावसायिकाला स्पष्टपणे करता येत नाही. मग विमा कंपनीला अग्नीमुळे स्कंधाचे एकूण नुकसान किती झालेले आहे हे निश्चितपर्यंत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देणार नाही. म्हणून अशा वेळी ज्या दिवशी स्कंधाचे अग्नीमुळे नुकसान झाले आहे त्या दिवशी स्कंधाचे अनुमानित मूल्यांकन करण्यात येते. मग यामध्ये मागील वर्षाच्या किंवा मागील काही वर्षाच्या आकडेवारीवरून ग्रॉस प्रॉफिट, सकल नफ्याचे विक्रीशी असणारे शेकडा प्रमाण काढण्यात येते. मग आग ज्या वर्षी लागली आहे त्या वर्षी देखील सकल नफ्याचे विक्रीशी असणारे शेकडा प्रमाण तेवढेच आहे असे गृहीत धरून आग लागण्याच्या दिवसापर्यंत झालेल्या विक्रीवर सकल नफ्याची रक्कम काढली जाते, त्याची गणना केली जाते. मग असा अगणित केलेला सकल नफा हा विक्रीतून वजा केला तर आग लागण्याच्या दिवशी विक्रीत मालाचे परिव्यय मूल्य, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लक्षात येते. आणि त्यानंतर आग लागल्याच्या दिवशी स्कंधाचे किंवा शिल्लक मालाचे मूल्य पुढील प्रमाणे निश्चित केले जाते, ज्यामध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ द इयर प्लस परचेजेस मेड अप टिल द डेट ऑफ फायर. मग याची टोटल काढून यामधून कॉस्ट ऑफ गुड सोल्ड टिल द डेट ऑफ द फायर हे वजा केलं जातं आणि मग अमाऊंट मिळते ती म्हणजे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजेच ओपनिंग स्टॉक ऑफ द इयर त्या वर्षीचा असणारा सुरुवातीचा ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मेड अप टिल द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी आपल्या व्यवसायात अग्नीमुळे नुकसान झाले आहे तोपर्यंतची खरेदी, लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड टिल द डेट ऑफ फायर, विक्री किंमत गुड सोल्ड आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड टिल द डेट ऑफ फायर हे लेस केलं जातं आणि त्यानंतर मिळते ती स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरची रक्कम. मग बऱ्याच वेळेस आग लागण्याच्या तारखेला स्कंधाची किंमत शोधून काढण्यासाठी अशाप्रमाणे विवरणपत्र तयार करण्यापेक्षा त्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आग लागण्याच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्यापार खाते तयार केले जाते. मग आग लागण्याच्या तारखेला जे व्यापार खाते तयार होत असल्याने त्याला घटनात्मक व्यापार खाते, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट किंवा अनुमानित व्यापार खाते, इस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट असे म्हणतात. आग लागण्याच्या तारखेला जे व्यापार खाते तयार होत असल्याने त्याला घटनात्मक व्यापार खाते, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट किंवा अनुमानित व्यापार खाते, एस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट असं म्हटलं जातं. मग या खात्याच्या नावे बाजूवर डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट
विक्रीच्या निश्चित शेकडा प्रमाणात दर्शविल्यास आग लागण्याच्या तारखेला शिल्लक मालाची अनुमानित किंमत निश्चित होऊ शकते. मग घटनात्मक व्यापार खात्याचा नमुना स्पष्ट करत असताना मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हे कशा स्वरूपाचं असतं हे स्पष्ट करत असताना या ठिकाणी डेबिट साईडला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हटल्यानंतर आपल्यासमोर आखणी आलीच असेल. मग त्या ठिकाणी डेबिट साईडला पर्टिक्युलर, उजव्या साईडला पर्टिक्युलर, डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक ॲट कॉस्ट, टू परचेजेस आणि खाली ग्रॉस प्रॉफिट ॲट द रेट ऑफ ऑन सेलवर आलेला तो ग्रॉस प्रॉफिट. त्यासोबतच क्रेडिट साईडला बाय सेल्स, बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर एक बॅलेन्सिंग फिगर येईल ती या ठिकाणी येईल. मग या स्टॉकच्या नुकसानीबाबत दाव्यांची गणना करताना विचारात घ्यावयाच्या काही महत्त्वाच्या बाबी त्यावरही आपण आज चर्चा करणार आहोत. स्कंधाच्या नुकसानीबाबत क्लेमची रक्कम निश्चित करत असताना काही पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. यामध्ये पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, सकल लाभाचे शेकडा प्रमाण, प्रत्येक वर्षातील सकल लाभाचे विक्रीशी शेकडा प्रमाण शोधून काढण्यासाठी उदाहरणात दिलेल्या आपण काढलेल्या मागील 3-4 वर्षातील खरेदी विक्रीच्या रकमांचा आधार घ्यावा लागतो. मग मागील वर्षांच्या सकल लाभात चढ उतार दिसत असल्यास सकल लाभाचे साधे सरासरी प्रमाण सिंपल ॲव्हरेज पर्सेंटेज काढून त्यावरून चालू वर्षाचे घटनात्मक व्यापार खाते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करत असतो. मग त्यानुसारच आग लागण्याच्या दिवशीचे जे काही स्टॉक आहे स्कंधाचं अनुमान मूल्य आपण शोधून काढतो. परंतु जर मागील वर्षामध्ये सकल लाभाच्या प्रमाणात सातत्याने केवळ वाढ झाली असेल किंवा घट दिसत असेल तर मात्र भारांकित सरासरी प्रमाण वेटेड ॲव्हरेज पर्सेंटेज काढण्यात येते. त्यानंतर स्कंधाचे मूल्यांकन, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. व्यावसायिक अनेक वेळा आपल्या स्कंधाचे मूल्यांकन वर्षाच्या प्रारंभी आणि वर्षाच्या शेवटी त्याच्या परिव्यय मूल्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात करत असतात. परंतु सकल लाभाची गणना करण्यापूर्वी स्कंधाचे मूल्यांकन हे परिव्यय मूल्याने ॲट कॉस्टने करणे अत्यावश्यक असते. यासोबतच ॲडजस्टमेंट, व्यापार खात्याशी संबंधित विक्री, रिटर्न इनवर्ड, वस्तूचे मोफत नमुना वाटप, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, वस्तूंच्या चोरीमुळे हानी, लॉस ऑफ गुड्स बाय थेफ्ट, खरेदी किंवा विक्रीमध्ये समाविष्ट असणारी संपत्तीची खरेदी विक्री, परचेजेस ऑर सेल ऑफ ॲसेट्स इन्क्लुडेड इन परचेजेस ऑर सेल्स, मग इत्यादी समायोजना उदाहरणात घेण्यात येतात. मग या समायोजनांची योग्य ती दखल घेऊन घटनात्मक व्यापार खाते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करताना याची नोंद करावी लागते. मग कमी विक्रीच्या होणाऱ्या वस्तू किंवा काही खराब वस्तू असतील, लेस सेलिंग गुड्स ऑर स्पॉइल्ड गुड्स, ज्या वस्तूंची विक्री कमी होते किंवा ज्या वस्तू दुकानात ठेवल्या खराब होतात त्या वस्तू या सामान्यपणे हानी सहन करून विकण्यात येतात. त्यामुळे व्यवसायाच्या नफा तोट्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला आढळून येतो. या वस्तू जर स्कंद खरेदी आणि विक्रीमध्ये समाविष्ट असतील तर त्यामुळे सकल लाभाच्या प्रमाणावर गंभीर स्वरूपाचे परिणाम निश्चितच दिसून येतात. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम आग लागण्याच्या तारखेला स्कंधाचे मूल्यांकन करताना देखील होत असतो. त्यामुळे सकल नफ्याचा दर खालावतो. म्हणूनच जर अशा वस्तूंचा व्यापार खात्यामध्ये समावेश असेल तर त्यातून अशा खराब किंवा कमी विक्री होणाऱ्या वस्तूंची किंमत निश्चितच कमी केल्या जाते. त्यामुळे नियमित किंवा सामान्य वस्तूंची रेग्युलर गुड्स किंमत निश्चित होते. सकल लाभाचे विक्रीशी शेकडा प्रमाण काढण्यासाठी या नियमित किंवा सामान्य वस्तूंची किंमत आधारभूत किंमत मानली जाते. त्यासोबतच सुरक्षित स्कंद, सॅव्ड स्टॉक, साल्वेज्ड स्टॉक, सुरक्षित स्कंद ज्या दिवशी आग लागली असेल त्या तारखेपर्यंत
घटनात्मक व्यापार खाते तयार करून मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर त्या तारखेला स्कंदाचे मूल्य निश्चित झाल्यानंतर म्हणजे आगीतून वाचलेल्या मालाची किंमत वजा केल्यानंतर आगीमुळे स्कंदाच्या नुकसानीचे मूल्य लॉस ऑफ स्टॉक ड्यू टू फायर निश्चित करता येते. विमापत्रामध्ये जर सामान्य कलमाचा समावेश नसेल तर विमेदार तेवढ्या रकमेचा नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीवर दावा करू शकतो. साल्वेज्ड स्टॉक जळीत माल, ज्याला आपण सुरक्षित स्कंद असं म्हणतो, आगीपासून वाचलेला जो काही सुरक्षित स्कंद असेल साल्वेज्ड स्टॉक. त्यानंतर ॲव्हरेज कॉज, सामान्य कलम, विमेदाराने त्याच्या स्कंधाच्या किमतीपेक्षा किंवा अन्य संपत्तीच्या किमतीपेक्षा कमी मूल्यावर विमापत्र घेऊ नये. यासाठी विमापत्रामध्ये सामान्य कलम घालण्यात येते. सामान्य कलम म्हणजे विमा कंपनीने घातलेली एक प्रकारची अट असते. या कलमानुसार जर विमित वस्तूची किंमत विमापत्रातील मूल्यापेक्षा जास्त असेल तर विमा कंपनी विमापत्रातील मूल्याचे विमित मूल्याशी असलेल्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यास बांधील असते. मग अशा वेळी पुढील सूत्राने सुद्धा आपण विमित वस्तूच्या नुकसान भरपाईचे मूल्य निश्चित करतो. ते म्हणजे दाव्याचे मूल्य, इन्शुरन्स क्लेम, नुकसान भरपाईची राशी इज इक्वल टू वास्तविक हानीची राशी इंटू विमा राशी डिवायडेड बाय स्कंधाची एकूण किंमत. म्हणजेच अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रिअल लॉस इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. किंवा सामान्य कलम ॲव्हरेज कॉजमध्ये अमाऊंट ऑफ क्लेम काढत असताना दुसऱ्याही सूत्राचा वापर केला जातो, तो म्हणजे अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. मग यावरील सूत्रानुसार सामान्य कलम असेल, सुरक्षित स्कंद असेल किंवा इतरही, अग्नीचा विमा आपल्या इन्शुरन्स क्लेममध्ये फक्त याच उदाहरणादाखल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. याच विम्याच्या बाबतीमध्ये आपल्या या प्रकरणामध्ये आपण चर्चा केलेली आहे. मग साधारणत विमा हा व्यापार व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या आकस्मिक अशा काही आगीच्या घटना असतील, चोरीच्या घटना असतील, इतरही काही नुकसान होणाऱ्या ज्या काही घटना असतील त्याची भरपाई करून देण्याचा विमेदार किंवा विमा कंपनीमध्ये निश्चितच विमा काढल्यामुळे करार होतो. यालाच विमा कंपनी हानीभरणाचा, विमा कंपनी आणि आपल्यामध्ये आपल्या व्यवसायाचा, उद्योगाचा विमा काढल्यामुळे हानीभरणाचा करार असं याला म्हटलं जातं. मग एखाद्या घटनेमुळे भविष्यकाळात होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाईचे आश्वासन म्हणजेच विमा होय. एखाद्या घटनेमुळे भविष्यकाळात होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन म्हणजे डॅश डॅश होय. ते आश्वासन म्हणजेच विमा होय. या करारामध्ये इन्शुअर, विमेदार, विमा कंपनीकडे एक निश्चित रक्कम विमा प्रव्याची प्रीमियमच्या स्वरूपात जमा करत असतो. मी सामान्यपणे त्या इन्शुरन्समध्ये, जनरल इन्शुरन्स यामध्ये हानीभरणाचे काही करार असतात. सामान्य विम्याचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये अग्निविमा असेल, सागरी विमा असेल, वाहतूक विमा असेल, मोटार विमा असेल, अपघात विमा असेल इत्यादी. मग विम्याच्या या अनेक प्रकारामध्ये हा प्रकार कोणता जरी असला तरी त्यातील तत्त्व मात्र एकसारखेच आहे. ते म्हणजे हानीभरणाचे तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ ॲडेंटिबिलिटी. म्हणजे जर विमा उतरवणाऱ्या पक्षाचे विमा करारात नमूद करण्यात आलेल्या विशिष्ट कारणामुळे विशिष्ट कालावधीमध्ये नुकसान झाल्यास प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले असेल तेवढेच नुकसान भरून देणे म्हणजे हानीभरणाचे तत्त्व होय. मग कोणतीही विमा कंपनी दुसऱ्या पक्षाला विम्याच्या करारातून लाभ होईल या उद्देशाने विम्याचा करार करत नाही. म्हणूनच सामान्य विम्यामध्ये सर्वच विम्याचे हानीभरणाचे तत्त्व हे समान असते. म्हणजे या प्रस्तुत आपल्या या चालू प्रकरणामध्ये आपण विमा दाव्यांचा अभ्यास करण्यासाठी केवळ
अग्निविम्याची दावे, फायर इन्शुरन्स याचाच विचार केलेला आहे. धन्यवाद. थांबू.